आज पापड्या बनवल्या। तसं तर अक्षय तृतीयेला स्पेशली बनवतात आमच्याकडे, त्या पण ओलवलेल्या गव्हाच्या पिठाच्या। तर गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहे म्हणून पौष्टिक तर आहे, शिवाय एकदा बनवल्या की महिनाभर टिकतात, पण लागतात एवढ्या छान की ते महिनाभर टिकणारच नाही, 5 ते 10 दिवसातच त्या संपणार। 4 वाजताच्या छोट्या भुकीसाठी तुम्ही हे नक्की करून ठेवू शकता। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, आवडला तर नक्की लाईक करा, छानशी एक कमेंट करा आणि तुम्ही पण करून ठेवा। चला बनवूया। तर इथे लागणार आहे पापड्या बनवण्यासाठी गव्हाचं पीठ। तर इथे ओलवलेल्या गव्हाचं पिठाच्या पापड्या अक्षय तृतीयेला बनवल्या जातात। तर इथे मी पीठ ठेवलेलं होतं, ओलवलेल्या गव्हाचं चाळूनच ठेवलेलं होतं। पण जर तुमच्याकडे नसेल, वेळेवर तुम्ही असंच बनवत असाल तर साधी कणिक जी असते ना आपली नेहमीची, ती घेतली तरी चालेल, फक्त याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, जे की ओलवलेल्या गव्हाचं होतं, सो ठेवलेलं होतं त्यामुळे, आणि चाळून घ्यायचं आहे नक्की। तर असं काही नाही की ओलवलेल्या गव्हाचीच पाहिजे, अशी साधी बनवत असाल तर नेहमीच गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता। नंतर इथे घेतलेले आहे 3 वाट्या कणिक घेतली, त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अंदाजित 3 ते 4 चमचे असेल तर तुम्ही 1 वाटी सुद्धा इथे घेऊ शकता, होते पुरेसं। नंतर इथे मी घेतलेलं आहे बेसन, ते सुद्धा अर्धी वाटीच्या जवळपासच घेतलेलं आहे। तर हे सुद्धा चाळून घ्यायचं, तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घेतलं आणि हे बेसन म्हणजेच चना डाळीचं पीठ सुद्धा हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। चाळून घेणं हे खूप महत्वाची स्टेप आहे। नंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि विलायची पावडर, विलायची 2 ते 3 विलायची छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे, त्याची पावडर टाकली, छान टेस्ट येते। नंतर सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। आता इथे एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी 2 चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि लगेच टाकून घेतलं। पहिल्यांदा याला सराट्याने चांगलं मिक्स करायचं, कारण की गरम तेल असते म्हणून। नंतर थंड झालं की हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हात चांगला स्वच्छ पहिले पाहिजे। नंतर मग चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं, जे तेल टाकलेलं आहे आपण मोहन, ते सगळंकडे चांगलं मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पिठाला लागलं पाहिजे। आता इथे भिजवायचं आपल्याला या गुळाच्या पाण्याने। तर मी इथे 1 वाटी गुळ म्हणजेच 1 कप गुळ घेतला, त्यासाठी 1.5 वाटी पाणी आणि 2 ते 3 चमचे साखर टाकली आणि याला चांगलं मेल्ट करून घेतलं गॅसवर। आणि थंड झाल्यानंतरच याला यूज करायचं, थंड झाल्यानंतरच याला चाळून घेतलं मी। आणि आता गव्हाच्या या पिठामध्ये लागलं तसं आपलं टाकायचं आणि गुंडा मळून घ्यायचा। तर इथे बघू शकता तुम्ही, साधारण एवढं टाकलेलं आहे। फक्त हे जे गुळाचं पाणी आहे ते थंड झाल्यावरच वापरा, गरम पाणी बिलकुल यूज करू नका। आता एवढं वापरलं आणि थोडंसं राहिलेलं आहे, सो बघू शकता उंडा चांगला मळून घेतला। आणि हे जे याला राहिलेलं तेल होतं, याला मी थोडंसं हे पुसून घेणार आहे, वाया बिलकुल जाऊ देणार नाही। तुम्ही सुद्धा असेच करत असाल मला असं माहिती आहे नक्कीच। तर हे बघा, अशा प्रकारची कणिक मळून घेतली, एकदम घट्ट सुद्धा नाही किंवा एकदम सैल पण नाही। तर अशा प्रकारे बघू शकता। आता तुम्ही याचे छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही गोळे करू शकता। आता याच्या पापड्या खूप मोठ्या पण नसतात किंवा एकदम छोट्या पण नसतात, पण तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या तुम्ही इथे गोळे घेऊ शकता। मी इथे गोळे बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकत असाल। आता हे फक्त झाकून ठेवायचे, उघडे ठेवायचे नाही, उघडे ठेवले तर हे कडक येणार आणि लाटायला पहिलेच त्रास जाणार। एक तर गुळाच्या पाण्याने भिजवलेल्या असतात त्यामुळे याला पहिले चिऱ्या पडतात। सो हे बघू शकता। आणि आता एक एक उंडा घ्यायचा आणि तांदळाचं पीठ आहे घेतलं, त्यामध्ये डुबवलं मी उंडा आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। तर ह्या पापड्या खूप जाड नसते किंवा एकदम ही पापडासारख्या नसते, पातळ नसते, पोळी असते ना त्यापेक्षा हलकीशी थोडी पातळ, बस या प्रकारे इथे पापड्या तुम्ही लाटून घ्या। तर एका वेळेस पूर्ण पापड्या लाटून घ्यायच्या, नंतर तळायला घ्यायच्या। तर हे बघा, अशा प्रकारे हलकं हलकं हाताने मस्तपैकी लाटून होतात आणि पटापट लाटून होतात। जर तुम्हाला एकदम अशा क्लीन पाहिजे, काठ असे चिरलेले नको पाहिजे, वेळ असेल तुमच्याकडे तर नक्कीच तुम्ही प्लेट घ्या आणि त्या प्लेटनी त्याचे काठ वगैरे तुम्ही कापून घ्या। हे बघा, अशा काठवाली प्लेट तुम्ही घेऊ शकता, त्यांनी अशा प्रकारे दाबलं की पूर्ण काठ निघून जातात। अशा प्रकारे सर्व पापड्या मी इथे लाटून घेणार आहे। आणि आधीच सांगितलं तुम्हाला की जर तुम्हाला काठ कापून घ्यायचे असेल तर प्लेटने अशा प्रकारे कापून घ्या, पण काही गरज नाही, खाण्यासाठीच करत आहोत, दाखवायसाठी नाही। सो अशा प्रकारे सगळ्या पापड्या लाटून घ्यायच्या। तर
पोळीपेक्षा हलक्याशा पातळ असतात आणि पापड असतात ना त्यापेक्षा हलक्याशा जाड असतात. बस या पद्धतीने तुम्ही लाटून घ्या आणि एका वेळेस सर्व पापड्या लाटून घ्यायच्या, नंतरच त्या तळून घ्यायच्या. आता पापड्या लाटून झाल्या, या तळून घेण्यासाठी तेल गरम केलं. तेल गरम केलं हलकंसं याला म्हणजे एकदम कडकडीत तेल नको आहे किंवा एकदम थंडही तेल नको आहे, मीडियम प्रकारचं तेल गरम असलं पाहिजे. आता एक पापडी बघा टाकली आणि दुसरी साईड सुद्धा छान अशी तळून घेतली. या पोझिशनला असतानाच काढून घ्या, एकदम लालसर होऊ देण्याची गरज नाही तेलामध्ये. नंतर काढल्यानंतर सुद्धा तेलातून त्या हलकंसं गरम राहते त्यामुळे अजून कलर चढतो त्याला, मग त्या चांगल्या लागत नाही खायला. आता एक पुन्हा बघू शकता हे तेल जे आहे थोडंसं जरी थंड झालं असलं तर थोडंसं गरम करून घ्यायचं, नंतरच टाकायची. आता एक सांगते तुम्हाला की तेल गरम कसं असलं पाहिजे की लगेच टाकला तुकडा एखादा की तो लगेच वरती आला पाहिजे, म्हणजे तेल आपलं चांगलं असं गरम आहे. हे बघा एवढूसा तुकडा टाकून दाखवते, लगेच वरती आला म्हणजे तेल या पोझिशनला असलं पाहिजे, तेव्हाच आपल्या पापड्या चांगल्या तळल्या जातील. आता पापडी बघा टाकून घेतली. टाकून घेतल्यानंतर याला एक साईड पहिल्यांदा तळून घ्यायची, लगेच पलटवून नाही घ्यायची. आता एक साईड तळली नंतरच दुसरी साईड पलटवून घ्या आणि दुसऱ्या साईडला सुद्धा तळून घ्या. तर एकदम अलटून पलटून नाही करून घ्यायची, नाहीतर एकदम ऑइल पकडून राहील आणि चांगल्या प्रकारे तळल्या जाणार नाही. तर हे बघा अशा प्रकारे. आता या स्टेजला असल्यानंतरच ही पापडी काढून घ्या. बघा या पद्धतीने एकदम लालसर करण्याची गरज नाही तेलामध्येच, तुम्हाला पहिलेच सांगितलं, नाहीतर मग ती खूप लालसर होईल आणि मग ते कडू लागेल किंवा जळल्यासारखी लागेल. सो हे बघा अशा प्रकारच्या चाळणीमध्ये काढा म्हणजे आणि सरळ अशी ठेवा म्हणजे छान अशी तेच सरळ सरळ राहते. तर हे बघू शकता अशा प्रकारे तळून घेते मी सर्व पापड्या आणि मस्तपैकी छान लागतात खायला. त्याचे काठ एकदम उरलेले पण नाही. जर तुम्ही या पद्धतीने पीठ वगैरे भिजवलं, या पद्धतीचं प्रमाण वापरलं तर एकदम काठ खूपही उलत नाही आणि लाटायलाही खूप त्रास जात नाही. सो हे बघू शकता सगळ्या पापड्या तळून झाल्या आणि पापड्या मस्त अशा रेडी आहे. खायला एकदम मस्त लागतात 4 वाजताच्या छोट्या भुकेसाठी किंवा अशा सकाळी 1-2 पापड्या आवडत असेल तर खाण्यासाठी नक्कीच करून ठेवा, महिनाभर टिकतात. नक्कीच तुम्ही करून ठेवाल अशी आशा आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे भरपूर धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. तर मस्त खा, स्वस्त राहा आणि असेच मस्त नवनवीन रेसिपी तुम्ही करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.